हॅलो स्टुडंट्स, वेलकम बॅक टू माय चॅनल मस्के सर. तर विद्यार्थी मित्रांनो, नेहमीसारखंच माझ्या मस्के सर या चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. की आजच्या या व्हिडिओमधून हा एक छोटासा व्हिडिओ आहे की ज्या छोट्याशा व्हिडिओमधून एक अतिशय महत्त्वाचा असा टॉपिक मी तुमच्यासमोर आणणार आहे की ज्याच्यामध्ये आपण इनडायरेक्ट स्पीच ऑफ इम्परेटिव्ह सेंटेन्सेस बिगिन विथ लेट, म्हणजे लेटने सुरुवात होणाऱ्या आज्ञार्थी वाक्यांचं अप्रत्यक्ष कथनामध्ये कशा प्रकारे रूपांतर करायचं हे आपण आजच्या या व्हिडिओमधून पाहणार आहोत. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. याचे काही बदल आहेत, ते बदल आपण पहिल्यांदा पाहूया. रूल्स. रिपोर्टर रिमेन्स द सेम, रिपोर्टर हा जशास तसा राहतो. नंबर 2, चेंजेस ऑफ द रिपोर्टिंग व्हर्ब आर ॲज गिवन बिलो, रिपोर्टिंग व्हर्बचे जे काही बदल आहेत ते खाली दिलेले आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, वाक्याच्या प्रकारानुसार रिपोर्टिंग व्हर्बचे जे काही बदल आहेत ते सर्व बदल आपल्याला अतिशय काळजीपूर्वक लक्षात ठेवावे लागणार आहेत. पहिला, जसं या ठिकाणी सेड असेल, सेड टू असेल, टोल्ड असेल, तर वाक्याच्या संदर्भानुसार या 3 रिपोर्टिंग व्हर्बचा वापर आपल्याला या ठिकाणी करायचा. त्यातला पहिला कोणता आहे? सजेस्टेड म्हणजे सुचवले, विश्ड इच्छा व्यक्त केली, प्रपोज्ड मागणी घातली. तर वाक्याच्या संदर्भानुसार, वाक्याच्या अर्थानुसार या तिन्हीपैकी एका रिपोर्टिंग व्हर्बचा वापर इनडायरेक्ट स्पीच करताना आपल्याला करावयाचा आहे. नेक्स्ट, लिसनर रिमेन्स द सेम, लिसनर जशास तसा राहतो. यूज दॅट ॲज कंजक्शन, कंजक्शन म्हणून आपण दॅटचा वापर करणार आहोत. चेंजेस ऑफ द रिपोर्टेड स्पीच आर गिवन बिलो, रिपोर्टेड स्पीचचे जे काही बदल होणार आहेत ते आता या ठिकाणी मी खाली दिलेले आहेत. जसा पहिला जो बदल आहे बघा, थोडासा वाक्याचा प्रकार आहे बघा. रिमूव्ह द वर्ड लेट, लेट हा शब्द पहिल्यांदा काय करायचा? काढून टाकायचा. पिक आउट द सब्जेक्ट दॅट कम्स आफ्टर द वर्ड लेट or with the word let's, turn the objective case into subjective case and change it as per the rules of statements. म्हणजे काय तर हा एक अतिशय महत्त्वाचा आणि थोडासा समजण्यास क्लिष्ट असा बदल आहे की जो आपल्याला कशा प्रकारे, याचा अर्थ काय की लेट या शब्दानंतर येणारा द्वितीय विभक्तीमधील कर्त्याचं रूपांतर प्रथमा विभक्तीत करायचं आणि त्याचा बदल पूर्वीच्या विधानार्थी वाक्याच्या नियमानुसारच करायचा. लेट हा शब्द काय करायचा? आपल्याला काढून टाकावयाचा आहे. उदाहरणाच्या माध्यमातून आपण तो पाहणारच आहोत. पुढं, टेक शुड आफ्टर द चेंजेस ऑफ द सब्जेक्ट, म्हणजे कर्त्याचा बदल झाल्यानंतर लगेचच आपल्याला शुड हे सहाय्यकारी क्रियापद घ्यावायचं आहे. राईट द रिमेनिंग सेंटेन्स विदाउट द चेंजेस ऑफ द वर्ब बट समटाइम्स चेंजेस ऑफ द वर्ब्स डू ऑकर, म्हणजे जे उर्वरित आपण आता सुरुवातीपासून एकदा ऐका की लेट हा शब्द काय करायचा? आपल्याला काढून टाकायचं. लेट नंतर येणारा वाक्याचा द्वितीय विभक्तीमधील कर्त्याचं रूपांतर काय करायचं? प्रथमामध्ये करायचं. त्याचा बदल मागच्या नियमानुसार करायचा, विधानार्थी वाक्याच्या कर्त्याच्या नियमानुसार करायचा. नंतर लगेचच शुड हे सहाय्यकारी क्रियापद घ्यायचं व उर्वरित वाक्य क्रियापदाचा बदल न करता जशास तसं लिहायचं. पण कधी कधी क्रियापदाचे बदल संभवू शकतात, म्हणजे होऊ शकतात. प्रॅक्टिसमध्ये बघूया. श्याम सेड टू नीता, लेट यू टेल द ट्रूथ. श्याम सेड टू नीता, श्याम नावाचा जो रिपोर्टर आहे तो जशास तसा असणार आहे. सेड टू रिपोर्टिंगवर नीता, लेट यू टेल द ट्रूथ, म्हणजे श्यामने काय सांगितलं? तर तू सत्य सांग. म्हणजे हे काय एक प्रकारचे सजेशन पण आहे आणि इच्छा पण आहे. त्याच्यामुळे तुम्ही सजेस्टेड पण घेऊ शकता किंवा विश नावाचे दोन्हीपैकी कोणतेही रिपोर्टिंग वर्ब या ठिकाणी घेऊ शकता. मग काय करायचं आहे? लेट हा शब्द दॅट कंजक्शन यूज करायचं. लेट हा शब्द काय करायचा? आपल्याला काढून टाकायचे. त्याच्यानंतर येणारा यू हा द्वितीय विभक्तीमधील कर्ता असतो, याचं प्रथमामध्ये रूपांतर करायचं. यूची प्रथमा सेमच आहे, त्याचा बदल पूर्वीच्या नियमानुसार करायचा आणि जे उर्वरित वाक्य आहे ते क्रियापदाचा बदल न करता जशास तसं आपल्याला या ठिकाणी लिहायचे. म्हणजे काय? श्याम सजेस्टेड वेस्ट नीता दॅट, आता यूची प्रथमा यूचा बदल कोणानुसार होतो आपल्याला माहिती आहे. कोणानुसार? तर लिस्नरनुसार. आपण काय घेणार आहोत? शी.
म्हणजे यूचा बदल काय झाला, लिस्नरनुसार फिमेल असल्यामुळं आपण सी घेतलं. त्याच्यानंतर लगेचच शुड हे एक सहाय्यकारी क्रियापद घेतलं आणि उर्वरित वाक्य जशास तसं क्रियापदाचा बदल न करता आपण या ठिकाणी यूज केलेलं लिहिलेलं आहे. जसं फॉर एक्झाम्पल, श्याम सजेस्टेड नीता दॅट सी शुड टेल द ट्रुथ. ओके, लक्षात आलं असेल की यूचा बदल यूची प्रथमा यूचा बदल लिस्नरनुसार आपण काय केलं या ठिकाणी सी, त्याच्यानंतर लगेच शुड हे सहाय्यकारी क्रियापद घेतलं आणि हे जे उर्वरित वाक्य आहे या ठिकाणी क्रियापदाचा बदल न करता जशास तसं लिहिलेलं आहे. पुढं, आय सेड टू माय मदर लेट मी क्लीन द रूम. लेट मी क्लीन द रूम, इच्छा व्यक्त केली. ओके, मला खोली स्वच्छ करू दे म्हणून आय विश्ड और सजेस्टेड माय मदर. आता या ठिकाणी पुन्हा बघा, लेट हा शब्द आपल्याला काय करायचा आहे, काढून टाकायचे. मीची प्रथमा काय येणार आहे, आय, आणि आय कोणानुसार बदलते आपल्याला माहितीच. आय कोणानुसार, तर रिपोर्टरनुसार. रिपोर्टेड स्पीचच्या वाक्यामध्ये जो कर्त्याचा बदल आहे, त्या कर्त्याच्या बदलामध्ये जर रिपोर्टेड स्पीचच्या वाक्याचा कर्ता आय असेल आणि रिपोर्टर देखील आय असेल तर त्याचा बदल सुद्धा आपण काय करणार आहोत, आयच करणार आहोत. म्हणजे उत्तर काय असणार आहे, आय विश्ड माय मदर दॅट आय शुड क्लीन द रूम. सचिन सेड टू गोपाल लेट्स हॅव अ कप ऑफ टी. आता लेट्स म्हणजे लेट अज, इथे अज आहे. ओके, सचिन विश्ड गोपाल दॅट दे शुड हॅव अ कप ऑफ टी. या ठिकाणी क्रियापदाचा बदल आपण केलेला नाही. शुड करते, लेट्स म्हणजे इथं अज लपलेला आहे जसं माहीत आहे, आणि अजची प्रथमा उईचा बदल रिपोर्टरनुसार काय येणार आहे, आपण दे घेतो. म्हणून या ठिकाणी पहिल्यांदा कर्त्याचा बदल शुड आणि उर्वरित वाक्य जशास तसं. I said to my mother, let's go to the hill for a change. Let's, I wished my mother that we should go to the hill for a change. म्हणजे आय विश टू माय मदर, लेट अज. आता अज म्हणजे याच्यामध्ये कोण कोण आहेत, आय म्हणजे मी आहे स्वतः, रिपोर्टर आहे, आणि माय मदर त्याची आई असल्यामुळं आपण इथं वीचा बदल काय केलेला आहे तुम्ही टेबलमध्ये सुद्धा पाहू शकता. अजची प्रथमा उई आणि याचा बदल देखील काय केलेला आहे आपण उई. तो कर्त्याचा बदल जो आहे तो तुम्ही कर्त्याच्या टेबलमध्ये तुम्ही पाहू शकता. आय सेड टू हिम लेट अस इस्केप फ्रॉम दिस प्लेस. आता इस्केप म्हणजे पसार होणे, सजेशन बी आहे, आपण विश्ड सुद्धा घेऊ शकतो. म्हणून आय सजेस्टेड हिम दॅट वी शुड एस्केप फ्रॉम दॅट प्लेस. पुन्हा धिस अज म्हणणारे हे दोन, एक रिपोर्टर आहे आणि एक लिस्नर आहे, म्हणून आपण या ठिकाणी काय केलेलं आहे बदल वी.